चा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स पर दादांशी चर्चा केली तेच आता नाहीत आणि त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जयंत पाटलांचं मोठं विधान, तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही। विलीनीकरणावर जयंत पाटलांकडून पूर्णविराम। आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलीनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे। आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणाबरोबर करत नाही। त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलीनीकरण होण्याची शक्यता नाही आहे। राज्यसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीची बैठक सुरू। आजच्या बैठकीत मवियाचा उमेदवार ठरणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील। ते हायकमांड आमचे ठरवतील। ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस अंतिम निर्णय होईल। अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी आम्हा सगळ्यांची आग्रही भूमिका। राज्यसभा उमेदवारीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। जयंत पाटलांची माहिती। आमच्या पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांचे आणि विधानसभा आणि खासदार लोकसभेचे सदस्य या सगळ्यांचा आग्रह आहे की पवार साहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांची निवड करायची ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही त्यांच्या कानावर घातली। शिवसेना हा मवियातील मोठा पक्ष। आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। राज्यसभेचे उमेदवारीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कुणीही परस्पर निर्णय सांगणार नाही। राऊतांची माहिती। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत